बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिकी कराडला देखील आरोपी करण्यात येत आहे। अखेर घटनेच्या 22व्या दिवशी वाल्मिकी कराड यांनी शरणागती पत्करली आहे। तो पुण्यात CIDला शरण आला। वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर राजकीय वर्तुळात आता आरोप प्रत्यारोपाला उधाण आलं आहे। दरम्यान वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाच आम्ही सोडणार नाही, असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला आहे। नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी माझं फोनवर बोलणं झालं आहे। या घटनेत जे दोषी असतील त्या कोणालाच सोडणार नाही, प्रत्येक दोषीवर कारवाई करणार। जाणीवपूर्वक हा तपास CID वर्गाकडे करण्यात आला आहे। ज्यांच्या या घटनेत सहभाग आहे त्या प्रत्येकावर कारवाई होणार। आम्ही कोणालाही सोडणार नाही। मात्र ज्यांना यामध्ये राजकारण महत्त्वाचं वाटतं त्यांना ते लाभ असो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। दरम्यान वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। वाल्मिकी कराडला मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। जोपर्यंत वाल्मिकी कराडवर मोक्का लावण्यात येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे। तसेच जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। धनंजय मुंडेकडे बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये, कोणालाही द्या, पण जर या प्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय द्यायचं असेल तर मुंडेला पालकमंत्रीपद देऊ नका, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे।